हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच असे छान छान अमेरिकेतले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर मी आत्ता आली आहे अमेरिकेमधल्या सॅन रामोन शहरातल्या एका आउटडोर मॉलमध्ये। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारची गुलाबाची फुलं, झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारची लाइटिंग इथे आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा ही झाडं आहेत। तर हे बघायला खरंच खूप छान वाटतंय। संध्याकाळची वेळ आहे आणि लाईटसुद्धा आहेत आणि थोडासा प्रकाशसुद्धा आहे, तर त्याच्यामुळे वातावरण अगदी छान वाटतंय। तर बाहेरच्या बाजूला असा हा रस्ता आहे डाऊनटाऊनचा आणि इथे हा मॉल आहे। या आधीच्या माझ्या एका छोट्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या मॉलची एक वॉल शेअर केली होती, ज्या वॉलवरती मोठं अशा प्रकारचं घड्याळ होतं आणि हे घड्याळ टायमिंग तर दाखवतंच, पण त्याचबरोबरीने टेम्परेचरसुद्धा दाखवतं। हे याचं वैशिष्ट्य आहे आणि इथनं असा हा एंट्रन्स आहे। तर खरंच खूप छान वाटतंय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत। हा मॉल खरंच खूप मोठा आहे। एका वेळेला पायी फिरून मला जेवढा शक्य होईल तेवढा मी तुमच्यासोबत आजच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन। ही सगळी अशी आउटडोर अरेंजमेंट आहे रेस्टॉरंट करताची। ज्यांना कोणाला आउटडोर सिटिंग आवडतं ती लोक याचा आनंद घेतात आणि याच्या आतमध्ये, या मॉलच्या आतमध्ये आपल्याला झाडं पाहायला मिळतात आणि लाइटिंगसुद्धा आहे। खरंच खूप छान वाटतंय। वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स इथे आहेत आणि इथनं सरळ गेल्यावरती सेंटरला छान असे इस्केलेटर आहेत, त्याच्यावरनं जाऊन आपल्याला या मॉलचा पूर्ण असा व्ह्यू पाहता येतो आणि त्या व्ह्यूचा आनंद घेता येतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक मी महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे हे क्रॉकरीचं सेक्शन आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यातले सुद्धा खूप सारे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत। मी आत्ता म्हणाले तसं इथे या साध्या पायऱ्या आहेत आणि याच्या मागच्या बाजूला एक वेगळं असं इस्केलेटर आहे। तर त्याला सध्या लाइटिंग आहे संध्याकाळची वेळ असल्याने, तर तिथे सुद्धा आपण जाऊयात। या मॉलचा हा सेंट्रल पोर्शन आहे आणि इथे त्यांनी छान अशा प्रकारे लाइटिंगसुद्धा केलेली आहे। शिवाय हा आउटडोर मॉल असल्याने आपल्याला इथेच थांबून निसर्गाचा आनंदसुद्धा घेता येतोय। तर ही एक अमेरिकेतली अनोखी गोष्ट मला वाटते। मी भारतात असताना अशा प्रकारचा मॉल कधीच पाहिला नव्हता। तर तुम्हाला याविषयी काय माहिती आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा। या मॉलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं सॉल्ट अँड स्ट्रॉ नावाचं आईस्क्रीम। तर या आधीच्या मी एका मोठ्या व्लॉगमध्ये सॉल्ट अँड स्ट्रॉ आईस्क्रीम तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ते देखील इथल्याच मॉलमधलं होतं आणि रात्रीच्या वेळेला मी आलेले होते शूटिंगसाठी। तर तेव्हा मला हा मॉल दाखवणं शक्य झालं नव्हतं, तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा याविषयीचा डिटेल व्लॉग तुमच्याकरता घेऊन येईन, म्हणून मी आजचा हा स्पेशल व्लॉग तुमच्याकरता आणला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे छान लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून काही गेम्स आहेत आणि वॉटरफॉल्स आहेत आणि त्यालासुद्धा सेन्सर बसवलेले आहेत। तर या मॉलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कपड्यांच्या आणि डेली यूजच्या वेगवेगळ्या ब्रँड्सपासनं ते घरासाठी लागणारं फर्निचर आणि घरासाठी लागणाऱ्या होम डेकोरच्या वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात। तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे तुम्हाला स्क्रीन दिसतंय तर असे स्क्रीन्स ठिकठिकाणी आहेत आणि याच्यावरती ॲडव्हर्टाईज स्लाईड होत असतात आणि वेगवेगळ्या ब्रँडविषयी आपल्याला माहिती मिळते। शिवाय आपण जर या मॉलमध्ये हरवलो
तर याचा मॅपसुद्धा याच्यामध्ये असतो आणि इथली लोक आपल्याला मदत करण्यासाठी येऊ शकतात. त्यामध्ये असे ऑप्शन असतात सिलेक्ट करण्याचे. याशिवाय आपल्याला जर का काही खाण्याच्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर याच्यामध्ये आपण ऑर्डर करून सिलेक्ट करू शकतो. तर अशी सोय भारतात सुद्धा लवकरच सुरू व्हायला हवी असं मला वाटतं. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा. आउटडोर मॉल असल्या कारणाने याला कुठूनही एंट्री आहे आणि कुठूनही आपल्याला एक्झिट घेता येते. तर मला इतकंच चालून बरं वाटलं आणि इथून पुढे मी या मॉलचा बाहेरचा भाग तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर त्या डिरेक्शनला मला चालत जायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे सगळ्या अशा होम डेकोरच्या वस्तू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेसरीज इथे मिळतात. तर खरंच खूप छान वाटतं हे सगळं बघताना. वेगवेगळ्या आकारांमध्ये, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये सगळ्या लेटेस्ट गोष्टी इथे आत्ता आलेल्या आहेत. सध्या यांचा सण जवळ येतो आहे, म्हणजेच क्रिसमस जवळ येतो आहे. तर त्याच्या निमित्ताने इथे काही नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आणि बरीचशी मंडळी अमेरिकेमध्ये घराचं रिनिवेशन करून घेत असतात. आपण जसं दिवाळीला आपलं घर छान असं सजवतो त्याच काहीशा प्रकाराने इथे क्रिसमस करता म्हणून लोक बरीचशी तयारी करतात. तर मार्केटमध्ये सध्या त्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत, तशाच या मॉलमध्ये सुद्धा चालू आहेत. तर आत्ता मी थोडीशी बाहेर आली आहे या मॉलच्या. ही बाहेरची बाजू आहे मॉलची आणि इथे तुम्ही बघू शकता टबच्या किती वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. टबमध्ये जकुझी आहे आणि वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या साईजचे सिंक ऑप्शन इथे आहेत. आणि ज्यांना कोणाला बाथरूम रिमॉडेल करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर बऱ्याचशा लोकांना टब आवडत नाही, त्यांच्यासाठी म्हणून इथे वेगळे ऑप्शन आहेत. काही रेडी टू यूज असे बाथरूमचे सेटअप इथे आपल्याला पाहायला मिळतात, जे की आपण डिरेक्टली घेऊन घरात फिट करू शकतो. हा एक वेगळा ऑप्शन अमेरिकेमध्ये अवेलेबल असतो. तर याविषयी तुम्हाला जर का डिटेल माहिती असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून कळवू शकता. त्यानंतर हा स्टीम बाथ आणि जकुझीचा प्रकार आहे. तर याच्यासुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या साईज, शेप आणि वेगवेगळे ब्रँड्स इथे अवेलेबल आहेत. तर याआधी मी एक केझी किचनचा व्हिडिओ केला होता. तर त्या व्हिडिओमध्ये याविषयी मी डिटेल सांगितलेलं होतं. त्या दुकानांमधल्या त्या सगळ्या गोष्टी होत्या, पण अमेरिकेमध्ये सर्रास ठिकाणी ह्या वस्तू मिळतात आणि बरीचशी लोक आपल्या घराला रिमॉडेलिंग करण्यासाठी म्हणून या वस्तूंचा वापर करतं. तर तुम्ही जर का तो व्हिडिओ पाहायला नसेल तर त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तो व्हिडिओ नक्की तुम्ही रीच आउट करा आणि नक्की बघा. तुम्हाला याविषयी डिटेल जाणून घ्यायला खरंच खूप आवडेल आणि तो व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं. पण त्यावेळेला माझं चॅनल नवीन होतं आणि बरेचसे सबस्क्रायबर हे नंतर जॉईन झाले. त्या कारणाने बऱ्याचशा लोकांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो व्हिडिओ परत एकदा बघा. तुम्हाला याविषयी खरंच खूप डिटेल माहिती मिळेल आणि अमेरिकेमधले असे वेगवेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग्स मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. तर तुम्हाला जर का अमेरिकेतल्या कुठल्या गोष्टीविषयी जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. तर हा आहे आउटडोर मॉल आणि त्याच कारणाने आपण याला बाहेरून सुद्धा पाहू शकतो. तर जेव्हा आपण बाहेरून बघतो तेव्हा हा मॉल असा काहीसा दिसतो आणि याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. ह्या सगळ्या होम डेकोरच्या वस्तू आहेत
आणि खरंच खूप कलरफुल गोष्टी इथे पाहायला मिळतात। याचे सुद्धा वेगवेगळे ब्रँड्स आहेत आणि वेगवेगळ्या आर्टिफिशियल फ्लॉवर्सच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या खूप इथे व्हरायटी पाहायला मिळतात। तर मॉलच्या मध्ये फिरून इतक्या सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे, म्हणून बाहेरच्या बाजूंनी मी शूट करते जेणेकरून एका वेळेला आपल्याला मल्टिपल थिंग्स कव्हर करता येतील आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या मार्फत या गोष्टींचा आनंद घेता येईल। विंडो शॉपिंगची मजा तुम्हाला पण घेता येईल या दृष्टीने मी हा व्हिडिओ बाहेरच्या बाजूनी शूट करते आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कलरच्या व्हरायटीसुद्धा किती डिसेंट आहेत आणि लाईटसुद्धा किती वेगळे आहेत ते। तर मला ही अमेरिकेतली सगळ्यात आवडलेली गोष्ट ते म्हणजे इथले कलर्स हे खूप डिसेंट असतात, अजिबात डोळ्यांना जळजळ न होणारे किंवा ब्राईट असे कलर इथे वापरले जात नाहीत। तर इथे लाईट कलर यूज होतात आणि लोक प्रिफर करतात खरेदी करताना लाईट कलर्स घेणं। आणि बोलता बोलता आपण या मॉलला जेव्हा सुरुवात केलेली होती तर तेव्हा आपण सुरुवात ज्या बाजूनी केली होती तीच ही बाजू आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आता अंधार झालेला आहे आणि अंधाराच्या वेळेला हा लुक काहीसा वेगळा वाटतोय। तर इथे तुम्ही बघू शकता या काही पार्क केलेल्या सायकल आपल्याला पाहायला मिळतात। तर या इलेक्ट्रिक सायकल आहेत, बॅटरी ऑपरेटेड आहेत आणि या आपण रेंट करू शकतो आणि हा मॉल फिरण्यासाठी म्हणून या सायकल्स वापरू शकतो। तर ज्यांना कोणाला पायी फिरणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून हा आगळा वेगळा ऑप्शन आहे। तर खरंच खूप छान वाटतंय आणि ही इथली फेमस कॉफीची ब्रँड आहे। तर इथली कॉफी कोणाकोणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की कळवा। मला स्पेशली इंडियातली गोड गोड अशी कॉफी आवडते, मला अमेरिकन कॉफी आवडत नाहीत। तर कोणाकोणाला अमेरिकन कॉफी आवडतात आणि कोणी कोणी अमेरिकेतल्या कॉफी ट्राय केलेल्या आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा। इथे तुम्ही बघू शकता बँकेचे ATMसुद्धा इथे आहेत। तर या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणाले होते की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल गोष्ट दाखवणार आहे, तर तीच ही इथली स्पेशल गोष्ट म्हणजेच इथलं कपकेकचं ATM। तर इथे तुम्ही बघू शकता मी आत्ता जिथे उभी आहे हे आहे कपकेकचं ATM। याच्यामध्ये सिलेक्ट करण्यासाठी स्क्रीन आहे आणि इथे आपण ऑर्डर करू शकतो आणि इथे कार्डनी आपण पेमेंट करू शकतो। तर ही सोय आहे अमेरिकन लोकांचं। केक हे बेसिक खाद्य असल्या कारणाने इथे अशी सोय केलेली आहे। तर मला ही गोष्ट खरंच खूप छान वाटते, खरंच खूप मस्त वाटतं। तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि इथल्या ज्या बेकरीमध्ये या कपकेकच्या ATMची सोय आहे तीच ही फेमस बेकरी। इथे बेकिंगचे वेगवेगळे ऑप्शन आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत। एकदा मी याविषयीचा डिटेल ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन। तर तुम्हाला तो जर का व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर इथे तुम्ही बघू शकता ही एक इंडियन बँक आहे आणि बँकेच्या सुद्धा इथे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत। तर ज्यांना कोणाला शॉपिंग करायची असेल त्यांच्यासाठी ही खरंच खूप महत्त्वाची सोय मला वाटते। तर इथे तुम्ही बघू शकता हा सगळा पार्किंग एरिया आहे आणि या पार्किंग एरियाला सुद्धा खरंच खूप सोयी आहेत आणि खरंच खूप छान वाटतं इथे। ज्यांना कोणाला बे एरियात यायचं असेल त्यांनी इथे व्हिजिट करायला हरकत नाही। बे एरियातला हा वन ऑफ द फेमस असा आउटडोर मॉल आहे। तर फायनली आपण तिथेच आलेलो आहोत जिथनं आपण व्हिडिओला सुरुवात केलेली होती आणि आता पूर्ण असा काळोख झालेला आहे। नॅचरल लाईट सगळा गेलेला आहे आणि सगळे आर्टिफिशियल लाईट इथे पाहायला मिळतात। तर याचा व्ह्यू वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय।
तर तुम्हाला अमेरिकेतल्या अशा छान छान गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर अमेरिका अँड मच मोर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती बरेचसे असे सबस्क्रायबर आहेत जे की रेग्युलरली माझे व्हिडिओज बघतात. तर त्यांनी मला कमेंट करून नक्की कळवावं की तुम्हाला कुठल्या प्रकारचा व्हिडिओ अमेरिकेविषयीचा यानंतर पाहायला आवडेल हे, आणि या व्हिडिओमधलं तुम्हाला काय आवडलं किंवा काय नाही आवडलं हे देखील तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवू शकता. तर होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटते तुम्हाला उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.